नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आवाज नाही का? जोरात म्हणा जरा. आज मी आपल्या आज दिनांक 9/7/2026 रोजी खरोखर मी ज्येष्ठ कलावंत एल जी खंदारे शाहीर आपल्या हिंगोली जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आज 2007 पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आज 2 वर्षापासून गुण गौरव समिती परीक्षा घर घर अभियान ह्या अभियानामध्ये अभियान प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. संविधानाची आर्टिकल माहिती म्हणून मी पूर्ण जिल्ह्यामधून जिल्हा समन्वयक या नात्याने प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आज प्रत्येक विहार असेल, मंदिर असेल, मस्जिद असेल, ह्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत या संविधानाचे आर्टिकल माहिती पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. आणि या ठिकाणी आज खरोखर आदर्श मुख्याध्यापक सर, सर्व स्टॉप आणि तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. या ठिकाणी तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे की आपण 14 नोव्हेंबरला परीक्षा आहे, 1 तासाची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये फक्त 50 रुपये फी आहे. परंतु एक तुम्हाला एक माहिती म्हणून या नोंदणी म्हणून मी ॲक्च्युली तुम्हाला 100 रुपये घेत असतो. आणि याच्यामधून मी तुम्हाला हे प्रमाणपत्र मिळतो 100 रुपयामध्ये. त्याच्यानंतर शिंबाल असतो एक सोनेरी, त्याच्यानंतर गोल्डन, हे प्रत्येक एका केंद्रामध्ये 3 मिळतात. तर हे तुम्ही या परीक्षेमध्ये आपण नोंदणी कराल ही सदिच्छा बाळगितो. आणि सरांना विनंती करतो की मी आतापर्यंत आपल्या विद्यालयाला म्हणजे माध्यमिक विद्यालयाला भेट दिलेली आहे याच्या अगोदर. आणि आपला विद्यार्थी कसा असला पाहिजे, पटसंख्या कमी का होत आहे, आज प्रयत्नानं परिवर्तन होतं. म्हणून हा माणसानं प्रयत्न केले पाहिजे. शिकाल तर शिकाल तर टिकाल, तसा भंगारच्या भावात विकाल. ही काळाला विचारायची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. आम्ही आता 1976ला 5वी पास आहे, परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये व्यक्ती कसा असला पाहिजे, आज हे नेकवतीचे विचार प्रत्येक महाराष्ट्रामधून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. एवढं बोलून ह्या ठिकाणी परीक्षेमध्ये भाग घ्या ही याचना करतो. आणि मी आपल्यापर्यंत 2 संदेश देण्याचे प्रयत्न करतो. माझा पहिला संदेश आहे विद्यार्थी मित्रांनो, नुसतं मी कार्यक्रम करीत नसतो, तर कार्यक्रमामधून आज आपल्याला विद्यार्थी जागृत झाला पाहिजे, हे माझा हेतू आहे. म्हणून देशासाठी प्राणाची आहुती ज्या शहीद बांधवांनी दिली, शहीद बांधवांना माझा कोटी कोटी प्रणाम. महान महात्मा युगपुरुष यांच्या चरणी विनम्र अभिवादन. शाळेचे मुख्याध्यापक सर खरोखर आल्या माझी व्यथा जाणली आणि मला या शाळेमध्ये एंट्री दिली. सरांचे लाख लाख आभार मानतो. आणि तुम्ही सुद्धा अतिशांततेचं सहकार द्याल. मी 2 संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करतो. सर, ह्या ठिकाणी मान्यवरचा कार्यक्रम असेल तर माझ्याकडे संगीत आहे, ग्रुप आहे. ह्या ठिकाणी नो मनी प्रॉब्लेम, आपल्याला चार्ज लागतो. तर ह्या ठिकाणी मान्यवरचा कार्यक्रम असेल तर मला पाचारण करा. तबला वादक आहे, बँजो आहे, सगळं संगीत आहे माझ्याकडं. परंतु ह्या ठिकाणी मी आज 20 वर्षापासून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन माझे विचार विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचे करतो. जर शाळेचा विद्यार्थी कसा असला पाहिजे हे माझं पहिले गीत आहे. पहिले गीत कोणतं आहे? जो हलगर्जी करतो, जो शाळेत जाया, असा ते विद्यार्थी मुलांना जातो येवाया. आई वडिलाचा अति प्यारा प्यारा, पण वागण्यात लबाडा, लय लय न्यारा, गुरुजनांना बसवितो आणि बहाणे करतो. सर, माझं पोट दुखायला. असे बहाणे करणारा विद्यार्थी पास होतो का? नाही. शाळेवर दररोज आलं पाहिजे. शाळेच्या वेळेचं महत्त्व वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून म्हणत आहे, असाच विद्यार्थी मुलांना जातो येवाया, दिसाया दणकटा, तरी शायनिंग भारी, पण अभ्यासात राही त्याची पाठी कोरी, घरात येतात बसो टीव्ही बघाया, असाच विद्यार्थी मुलांना जातो येवाया. पहा, जे विद्यार्थी बहाणे करतो, शाळेला दांडी मारतो, कारण असल्याशिवाय विनाकारण कोणती गोष्ट सांगू नये. काय काय विद्यार्थी शाळेमध्ये विद्यार्थी लेट त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे. आता मीडिया आलेला आहे, कसं बसायचं, कसं खायचं, कसं राहायचं हे आपल्याला मीडिया आहे. आपली शाळा कशी असली पाहिजे. जे जे विद्यार्थी लेट येतात, आज एवढे वर्ष झाले, जे स्वातंत्र्य झाला, आम्हाला फुकटचं महत्त्व आलं. आता खायला म्हणलं आधी, कामाला म्हणलं कधीमध्ये, झोपायचं याच्यामध्ये, अशी समाजाची व्यथा झालेली आहे. म्हणून तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे, शाळेच्या वेळेचं महत्त्व जाणा. दररोज विद्यार्थ्यांनी प्रार्थनेच्या वेळेवर आलं पाहिजे. जे जे विद्यार्थी लेट आलेले आहेत त्यांना कार्यक्रम संपून जातो. काय झालं, काय आम्ही शिकायचो, शिकायचं नसतं, खायचं
सगळी काही सुविधा मिळते, पण आपल्याला वागायचं भान नाही. एवढं म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही आणि एक शेवटचा संदेश मी आपल्याला देतो. भारतीय नारा आणि माझा मी कार्यक्रम या ठिकाणी एंड करतो. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे विषय भरपूर आहेत. ज्याच्याकडे टॉयलेटची परेशानी कशी होती, नवीन लग्न होतं, मुलगी नांदा जाते, सकाळी उठते, सासूबाई म्हणते सासूबाई आता दिवस एकदा कुठे जाऊ, सासूबाई म्हणते नंदा चली मंदा चली मंदा चली. रस्त्याच्या कडे एक म्हातार उभी असते, म्हातार म्हणते कोण आहे का तिकडं, आजी रामराज सून आहे, आई मा लाल साडीवाली ती मी मिळून आहे करवली, पिवळ्या साडीवाली ती मी बहीण आहे करवली. आणि पोरीवर नाव घ्यायचे का आजी मला त्याची काय लाज आहे का, लग्न करायचे नाव घ्यायची काय लाज आहे. मग करवली नाव घेते, करवली म्हणजे आजी बाकडी तिकडे बाबूळ, तिला हिरवा हिरवा पाला सकारा मेला मा तुकाराम केला बरं. आता दुसरी करवली नाव घेते, करवली काय म्हणते आजी सरकारचा कायदा गरीबाचा फायदा, सरकार म्हणते जातीभेद नाही, नवरा केला गिरी गोसाई, त्याने गेला मकर कसाई, म्हणून शिवंतबाई नवऱ्याचं नाव म्हणून या ठिकाणी नवरी का नाव घेते. माझी गाणं नाही, माझी ऍक्शन नाही, परंतु विचार आहे माझ्याकडं. तर म्हणून तुम्हाला म्हणणं आहे की विद्यार्थी मित्रांनो, नवरी नाव काय घेते, आजी टेबल टेबल मोडून टेबल नाही, आजी नाव घ्यायला बरं मागे घेते टेबलवरती खिसणी, सकाळी तुला सासरा गेला संडासला डुकरांना माझ्या ठसणी असा मा आम्हाला नाही कळालं बाय, आम्हाला खायचं कळालं, मात्र अंदर की बात समजणार इशारा काढतो, आम्हाला पुढचं काही कळलं नाही. म्हणून तुम्हाला माझी नम्रता विनंती आहे, आज सावित्रीबाई शिकल्या नसत्या, जिजामातेने बाबासाहेबाला शिक्षणाचं महत्वाचं जर माहिती दिली नसती, तर बाबासाहेबांनी संविधान दिलं नसतं, आणि शिवाजी महाराजांनी जर मावळे तयार केले नसते, तर आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे हे आपण या ठिकाणी दिसलो नसतो. म्हणून या ठिकाणी माझी नम्रतेची विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, उद्या सर्व विद्यार्थ्यांना सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, आपल्याला जर एंट्री घ्यायची असेल तर कंचन माध्यमिक विद्यालयामध्ये आपण शिकलं पाहिजे. ही काळाला विचाराची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपली शाळा भरगत दिसली पाहिजे. आदर्श मुख्याध्यापक सर आदर्श आहेत, सर्व स्टॉफ आदर्श आहे, सावित्रीबाईचं शिक्षण घेतलेल्या महिला आदर्श आहेत, जिजामाता रमामाता अशा त्यांचे महत्त्व त्यांच्या अंगीकृत आहेत. आपण सुद्धा त्यांचे विचार अंगीकारले पाहिजे स्त्रियांनी. आणि एवढं बोलून मी आपल्याला फक्त भारतीय नारा सादर करतो 2 मिनिटांमध्ये आणि माझा कार्यक्रम एंड करतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून म्हणत आहे नाही तिच्यातून साऱ्या जगातून गरजे एकच नारा, गरजे एकच नारा, हा भारत देश हमारा, हा भारत देश हमारा, हा भारत देश हमारा, हा भारत देश हमारा. देशासाठी का शहीद झाले जेव्हा स्वातंत्र्य आम्हा मिळाले, भारतीय पंतप्रधान पंडित नेहरू झाले, भारत भूना राष्ट्र सुजाला जिथं मानव सला निसारा. निळ्या झेंडाला, हिरव्या झेंडाला, भगव्या झेंडाला कोणी सलामी देत असेल, जो जो व्यक्ती ह्या पृथ्वी तलावर जन्माला आलेला आहे तो तिरंगी झेंडाला सलामी देतो. विद्यार्थी मित्रांनो, भारत माता की आहेत का नाही, भारत माता की शिकलं पाहिजे काहीतरी. मी या ठिकाणी आलो विद्यार्थी मित्रांनो, बाहेरला जर व्यक्ती आला असेल त्याचा आदर सन्मान केला पाहिजे, उभं टाकलं पाहिजे, टाळ्या वाजवल्या पाहिजे. ही काळाला विचारायची गरज आहे. आता आपला आदर्श मुख्याध्यापक सर, आपला शाळा आदर्श आहे, आणि आपण कसं राहिलं पाहिजे, काय काय शब्दाकडे ध्यान दिलं पाहिजे. हा एकता मुठा नारा, हा भारत देश हमारा, हा एकता मुठा नारा,